आता आपण पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात राजकीय बातम्या। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार का? ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठे बदल होणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2003 ची पुनरावृत्ती होणार। जूनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक असेल। बैठकीत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव करणार असल्याची सूत्रांची माहिती। आदित्य ठाकरेंचं नाव समोर आलं तर स्वागत आहे। उद्धव ठाकरे पक्षासंदर्भात निर्णय घेतात, संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे देखील कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरणी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व आयटी कंपन्यांची बैठक होणार। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। महिला सुरक्षा कायदा आणि इतर विषयांवरती चर्चा केली जाणार। आरोप चुकीचे होते म्हणता मग इतके दिवस झोपा काढत होता का? तृप्ती देसाईंचा सवाल। चाकणकरांनी तेव्हाच उत्तर द्यायला हवं होतं। बहिणीचा जबाब नोंदवल्यानंतर चाकणकरांना जाग आली, तृप्ती देसाई यांची टीका। राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीवरती अंबादास दानवेंचं सरकारला उद्देशून खोचक ट्विट। सरकार चालवत आहेत की फरार गँगचे पालकत्व घेत आहात? अंबादास दानवे यांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। आरोपी स्वतःहून गायब झालेत की सरकारने गायब केलेत? दानवेंचा सवाल। भोंदू खरातच्या मालमत्तांचे 2 गुन्हा कागदपत्र जप्त। ईडीच्या पथकाकडून खरातचे निवासस्थान आणि ऑफिसवरती छापे। 2 दिवसांच्या छापेमारीमध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड। खरात सोबत आर्थिक व्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी होणार। आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी, वेळ आली तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या। अमरावतीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी रवी राणा यांची प्रतिक्रिया। राज्यात कुणाचाच धाक राहिलेला नाहीये, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। तर आरोपीला फाशीची शिक्षा द्या, काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची मागणी। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, प्यारे खान यांची मागणी। तर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, मुख्यमंत्र्यांना विनंती, प्यारे खान यांची प्रतिक्रिया।